नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून फसवणुकीचे प्रकार वाढत आहे। पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील 65 महिलांच्या नावावर 20 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आरोपींमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह 4 ते 5 जणांचा समावेश असून या प्रकरणात वित्त कंपनीतील 2 कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। विद्यार्थ्यांच्या दप्तरात नको त्या वस्तू आढळल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील घोटीच्या एका खासगी शाळेत 9वीच्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, निर्विरोध व तंबाखूजन्य पदार्थ आढळले। उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तराची तपासणी केली तेव्हा हा प्रकार समोर आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यावर धक्के बसत होते। पक्षातून केवळ आउट गोईंग सुरू होते, परंतु इनकमिंग होत नव्हते। आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवबंधन बांधले। ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांना 52,000 मते मिळवली होती। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। हे प्रकरण ताजे असतानाच आता असाच काहीसा प्रकार कल्याणमध्येही घडल्याचे समोर येत आहे। कल्याण पूर्वेतील शक्तिधाम प्रसूतिगृहात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। शांतीदेवी अखिलेश मोरे असे मृत महिलेचे नाव आहे। शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत उच्च शिक्षित तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाला 1,60,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने 6 जणांना अटक केली आहे। दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झालाय। फणस काढण्यासाठी सकाळी 7 वाजता शेतकरी लक्ष्मण गवस शेतात गेले होते। मागून हत्तीने हल्ला केला। हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय। गेल्या 25 वर्षापासून हत्तीचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आहे। कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। सूरज अनंत पवार असे मय्यत पोलिसाचे नाव आहे। त्याचा मृतदेह राहत्या घरातील फ्लॅटमध्ये सीलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता, तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। हे प्रकरण एरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। त्यामुळे चंद्रकांत धोत्रे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यांना हृदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या, मात्र वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय। जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोमवारी आरोग्याच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आंबेडकर म्हणाले, आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास आरोग्य विषयक खर्चात 70% बचत होईल। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येतोय। बीडच्या अंबाजोगाई आणि परडी तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या ठिकाणचे शेतकरी या महामार्गाविरोधात आक्रमक झालेले दिसून येत आहेत। पिंपळा, धायगुडा, भारज, गित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केलाय। कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।